चला तर मग मंडळी कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या कार्यक्रमाचं नाव काय माहितीये ना? चला बसूया, कार्यक्रमच करूया. तर मी चिमण्याबाई, आपले काही खबरी लोक आहेत. या पॉडकास्ट सुरू केल्यानंतर त्यांनी काय खबरी काढलेली आहेत तुमच्या बाबतीत, तर आपल्याला ते विचारून घ्यायचं आहे फक्त, ते बाबा बरोबर आहे की नाही आहे, काय लफडा आहे का त्याच्यामध्ये असं. तर आता तुमचा पिक्चर आला, जबरदस्त पिक्चर होता वाळवी नावाचा. तर काय झालं म्हणजे ती एवढी जुनी स्क्रिप्ट तुम्ही का काढली करायला? कारण नवी सुचत नव्हती म्हणून जुनीच काढली. अच्छा, पण मग आता काय, आता पेस्ट कंट्रोल वगैरे झालेलं आहे काय? पेस्ट कंट्रोल झाला की, पेस्ट कंट्रोल गेल्या वर्षीच झाला. अच्छा, आणि आता वाळवी गेली आणि आता घुमा आली नाचायला. वा वा, जबरदस्त जबरदस्त. आणि आता काय झालेलं आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता वाळवी मुंग्या बिंग्या त्याला कायच लागणार नाही. का सांगा? का? कारण फिल्म हिट झालेली आहे ना. हा बरोबर. आता हिटला मुंग्या करायला लागणार, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही. बरोबर. तर अशी जबरदस्त फिल्म तुम्ही केलेली आहे. त्याच्यानंतर मी तुमची वेगळ्या मुंग्या लागतात पण हिट झाल्यानंतर, हिट झाल्या ऍक्टर्सच्या. अच्छा, काम द्या अशा वाला. बरं, पण मग आता मला पण असं काम करायचंच आहे, असं स्ट्रगल करायचं आहे. तुम्ही ते बोलणार हे मला कळलं होतं म्हणून मी आधीच सांगितलं. मग मी विचारायचंय मला तेच की मग मुंग्याने चिमण्या लागल्या. वा वा वा. तर जर एखाद्या चिमणीला बसायचं असेल तिकडे त्या स्क्रिप्ट मध्ये येऊन, तर काय प्रयत्न त्यांना करायला लागतात? असं त्यांना ना पहिल्यांदा अभिनयाचं प्रशिक्षण घ्यायला लागेल. अरे बापरे, ते कुठे मिळतं? विद्यापीठात मिळतं ते कुठल्याही. अच्छा अच्छा. मुंबई विद्यापीठात मिळतं, पुणे विद्यापीठात मिळतं. अच्छा. प्रॉपर प्रशिक्षण घ्यायचं, MA नाट्यशास्त्र करायचं आणि मग स्ट्रगल करत फिरायचं मुंबईत. आणि त्यांनी जर आधी तुमच्या एकांकिका वगैरे ऑलरेडी बघून सगळं ते झालेलं असेल तर मग त्यांनी ऑडिशन द्यायची. अच्छा, मग ऑडिशन द्यायची. ओके ओके ओके, वा वा वा. तर पुढचा माझा प्रश्न असा आहे की तुम्ही हे सगळं फिल्म्स वगैरे करत असताना जनरली काय होतं की तुम्ही लेखिका सुद्धा आहात, बरोबर आहे की नाही? तर कसं आहे की एखादी स्क्रिप्ट तयार व्हायला तुम्हाला जास्त वेळ लागतो का तुम्हाला स्वतःला एखाद्या फंक्शनला जाण्यासाठी मानसिकरित्या तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो? नाही, शारीरिक दृष्ट्या तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो, कारण खूप मेकअप करावा लागतो. मानसिक दृष्ट्या ठरतं की चला जाऊया, पण मग मॉल मध्ये जाऊन मेकअपचं सामान कपडे आणायला लागतात, मग ते करायला लागतं सगळं, कारण खूप लपवायला लागतं. बरं, आणि महत्वाची गोष्ट अशी आहे, मला असं वाटतं तुमच्याकडे सतत कार्पेंटरची कामं सतत सुरू असतील, सुतार कामं तुमच्याकडे सातत्याने सुरू होत लागत असतील ना तुम्हाला? का बरं? कारण ट्रॉफ्या एवढ्या येत असतात, मग त्या ठेवण्यासाठी तुम्हाला जागा बरीचशी लागत असेल. पण लोखंडाच्या ट्रॉफ्या असतात ना. नाही, पण ठेवायला तर ठेवायला आहे. हा, सुतार लागतो. सुतार तुम्हाला सातत्याने लागत असेल, बरोबर आहे की नाही? मग हे तुम्ही कसं म्हणजे लिहिताना तुमच्या लक्षात येतं की अरे बाबा आता 4 तक ट्रॉफ्या वाढणारच आहेत म्हणून? कशा पद्धतीनं तुमचं काय करते मी? लिहून झालं ना की डिरेक्टर अपॉइंट करायच्या आधी सुतार अपॉइंट करते. अच्छा. आणि मग डिरेक्टरला बोलवते, मग ऍक्टरला बोलवते. अच्छा, म्हणजे घरी दिग्दर्शक असून सुद्धा त्याला आधी दाखवत नाही? आधी दाखवत नाही, आधी सुताराला दाखवता की याला किती लागतील खंड बनवायला, असं. मग तो सांगतो की 5 खंड बनवा, 5 खंड ह्यावेळी नकाच बनवू. ह्या वेळेला जास्त खंड तुम्हाला घ्यावे लागतील, कारण नाच ग घुमा आहे ना, तर नाच ग घुमा अजून रिलीज नाही झाले. हा, मग त्यासाठी आता खंड जास्त घ्यायला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच महिला आहेत त्याच्यामुळे. थँक्यू. वा वा. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. आणि जी चित्रगौरव च्या निमित्तानं आज आपली भेट झालेली आहे, तर जर आम्हाला जर एखादा जी चित्रगौरव मिळवायचा झाला तर त्याच्यासाठी तुम्ही काय आम्हाला एखादी टीप द्याल, म्हणजे कशा पद्धतीने मी तो मिळवायला पाहिजे असं? झी चित्रगौरव मिळवण्यासाठी तुम्हाला सिनेमात काम करायला लागेल, बरोबर आहे, आणि चांगलं काम करावं लागेल, आणि परीक्षकांना आवडलं पाहिजे तुमचं काम. अच्छा, हे सगळं करायला पाहिजे. हे सगळं करायला. तरीच मी बोलतोय, मी ती ट्रॉफी घ्यायला जातो तेव्हा ते मला पकडून हाकलता येत का? हाकलतात?
कारण मी पुढून नाही जाते, मी मागच्या बाजून जातोय ट्रॉफी घ्यायला. अच्छा, कोणाला लक्ष आहे की नाही ह्याची काळजी घेऊन मी ते घ्यायला जातोय. अच्छा, तसं चालणार नाही. नाही चालणार. अच्छा, पुढून सन्मानाने गेलं पाहिजे. सन्मानाने गेलं पाहिजे. सन्मानाने अच्छा अच्छा, कारण तो गौरव आहे. गौरव आहे. बरोबर बरोबर. आणि तुमचा हा गौरव अनेकदा झालेला आहे. असाच गौरव तुमचा नेहमी होत राहत यास तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला पण तुमच्या ऍक्टिंग स्ट्रगल साठी खूप शुभेच्छा. आणि पुढच्या चित्रगौरवला तुम्हालाही आम्ही ती ट्रॉफी घेताना बघावा अशी मी अपेक्षा करते.